गार्डनर सेड टू द चिल्ड्रन प्लीज डू नॉट प्लग एनी फ्लावर. इम्पेरेटिव्ह वाक्य, इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य नाहीये, आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थीचा रिक्वेस्ट वाला टाईप आहे. रिक्वेस्ट वाला टाईप आहे, इतकं शुअर आहे. तर टोल्ड टूचा काही संबंध नाहीये, ऑर्डर्ड येणार नाही. हे दोन पैकी एक येईल. आता बघा दोन मध्ये काय डिफरन्स आहे मग. द चिल्ड्रन रिक्वेस्टेड द चिल्ड्रन नॉट टू प्लग एनी फ्लावर्स. द गार्डनर रिक्वेस्टेड टू द चिल्ड्रन प्लीज. आता मला सांगा रिक्वेस्टेड आल्यानंतर परत या प्लीजचं काही काम आहे का? मला सांगा रिक्वेस्टेड जर ऑलरेडी आलेला आहे तर परत प्लीज आपल्याला घ्यायची गरज आहे का? नाही ना. प्लीजची गरज नाही आपल्याला, कारण तर प्लीज साठी तर रिक्वेस्टेड आलेला आहे. रिक्वेस्टेड शब्द आल्यानंतर आपल्याला प्लीज घेण्याची गरज नाहीये. इथं काय झालं, रिक्वेस्टेड पण आला, प्लीज पण आला, तर त्याच्यामुळं हा गेला. आन्सर तुमचा फर्स्ट वाला. गार्डनर रिक्वेस्टेड द चिल्ड्रन नॉट टू प्लग एनी फ्लावर्स. निगेटिव्ह होतं म्हणून नॉट टू आलं.